शोभाताई डोळ्यातील अश्रू पुसत स्वतःशीच म्हणाल्या, खूप झाले. मी यापुढे ह्या तुरुंगात राहणार नाही. मी आणखी वेदना सहन करू शकत नाही. त्यांनी हिम्मत एकवटून आपल्या सुनेच्या खोलीत जाऊन पाहिले तर तिचा फोन बेडरूमवर ठेवलेला होता. त्यांनी हळूच फोन उचलला आणि मुलगी मेघाला फोन करू लागल्या. तेवढ्यात मागून सुनेच्या ओरडण्याचा आवाज त्यांना आला. तुम्ही इथे काय करताय? शोभाताई हतबल होऊन बोलल्या, मी माझ्या मुलीला फोन करत आहे. आता मला इथे नाही राहायचं. मी माझ्या मुलीला फोन करून बोलवणार आहे आणि इथून पुढे आता मी तिच्यासोबतच राहणार आहे. कारण आता मला इथे तुझ्यासोबत राहायचे नाही आणि मी तिला तुझी सगळे कुमकर्मही सांगेन. शोभाताईंना त्यांची सून रेखा रागाच्या स्वरात म्हणाली, तू इथून बाहेर जाशील तेव्हा तुझ्या मुलीला बोलेल ना आणि तिला मी या घरात येऊन देईल तेव्हा ना. असे म्हणत रेखाने शोभाताईंच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि त्यांचा हात पाठीमागे नेऊन जोरात फिरवला, ज्यामुळे शोभाताईंना खूप त्रास होऊ लागला. त्या किंचळल्या. शरीराच्या कमकुवतपणामुळे शोभाताई आपला हात तिच्यापासून मुक्त करू शकत नव्हत्या. तेव्हा रेखा ओरडून म्हणाली, म्हातारे, सांग तू माझ्या वस्तूंना हात लावशील का? आणि तुला इथून जाऊन माझे नुकसान करायचे आहे का? थांब, आता मी तुला रोज कुठेतरी कामालाच पाठवते, जेणेकरून काही पैसे हातात येईल आणि त्या पैशांमधून मी मस्त माझे सर्व खर्च भागवून घेईन. तेव्हा शोभाताई कळवळून म्हणाल्या, हो हो सुनबाई, माझा हात सोड, मला माफ कर. आता मी तुझ्या कोणत्याही वस्तूला हात लावणार नाही. रेखाने हात सोडला आणि परत एकदा तो फिरवला. शोभाताई वेदनेने रडू लागल्या. रेखाने पुन्हा शोभाताईंना नेऊन एका खोलीत बंद केले. शोभाताई रडत रडत म्हणाल्या, मेघाचे बाबा, आज जर तुम्ही इथे असता तर किती बरं झालं असतं. तुम्ही जर इथे माझ्यासोबत असता तर मला हे सर्व त्रास सहन करावा लागलाच नसता. नवऱ्याचा फोटो छातीशी कवटाळून शोभाताई जमिनीवरती बसल्या आणि भूतकाळातील आठवणींमध्ये हरवून गेल्या. शोभाताईंच्या घरात आज खूप आनंदाचं वातावरण होतं. आज त्यांच्या लग्नाचा 55वा वाढदिवस होता आणि काही वर्षांपूर्वीच केशवराव त्यांच्या नोकरीतून सेवानिवृत्त झाले होते. म्हणून सर्वांनी दोन्ही कार्यक्रम एकाच वेळेला साजरा करण्याचा निर्णय घेतला. आज त्यांच्या घरी त्यांचे 3 मुलं, 3 सुना, त्यांची नातवंड सर्वच आले होते आणि मुलगी आणि जावई सुद्धा त्यांच्या मुलासोबत आले होते. आज संपूर्ण शेजूळ निवासस्थान हास्याच्या फवाऱ्यांनी गुंजत होतं. केक कापण्याची अजून वेळ झाली नव्हती, म्हणून सगळे ग्रुप बनवून बोलत होते. आज घराचं गोकुळ झाल्यासारखं शोभाताई आणि केशवरावांना वाटत होतं. ह्या कार्यक्रमाला त्यांचे पाहुणे देखील आले होते. काही नातेवाईक होते तर काही मित्रमंडळी, शोभाताईंच्या मैत्रिणी देखील आल्या होत्या. सर्वांनी मिळून केक कट केला. मुलं जोरजोरात म्हणत होती, हॅपी अॅनिव्हर्सरी डिअर आजी अँड आजोबा. शोभाताई आणि केशवराव यांना खूप आनंद होत होता. काही वेळाने सर्वजण जेवायला बसले. जेवण झाल्यावर शोभाताईंची एक मैत्रीण शोभाताईंकडे आली आणि शोभाताईंना म्हणाली, शोभा, माझ्या मनात एक गोष्ट खटकत आहे. राग मानू नकोस, परंतु ही गोष्ट मला तुला सांगावीशी वाटत आहे. शोभाताई म्हणाल्या, अगं जानकी, सांग ना, काय सांगायचं आहे तुला, सांगून टाक, काहीही मनात ठेवू नकोस. तेव्हा जानकी म्हणाली, अगं शोभा, तू मला एकदा म्हणाली होतीस की भाऊजींची सर्व जमापुंजी सर्व तू तुझ्या दोन्ही मुलांना वाटून दिली आहे. आता तुमच्याकडे रिटायरमेंटचे पैसे असेल ते तुझ्या मुलांना देऊ नकोस. जर सर्व पैसे तुम्ही मुलांमध्ये वाटून दिले पण देऊ न करो, जर म्हातारपणी तुझ्या मुलांनी आणि सुनांनी तुमची सेवा केली नाही तर तेव्हा एक पैसाही तुमच्या दोघांकडे राहणार नाही.
उद्या जर तुमच्या मुलांनी तुम्हाला सोबत ठेवले नाही तर तुम्ही काय कराल? कारण तुम्ही स्वतःसाठी पैसे ठेवलेच नाही आणि तुमच्या मुलांमध्ये समान प्रमाणात पैसे वाटले आहेत. फक्त तुमची संपत्ती उरली आहे. शोभा, तुला काहीही वाटेल, तू आणि भाऊजींनी असे दुसऱ्यांवर अवलंबून राहू नये. तुमच्या सुरक्षित वृद्धपकाळासाठी काही पैसे वाचवायला हवे. अगं नाही जानकी, असं काही होणार नाही. मी माझ्या मुलांना असे संस्कार दिलेच नाहीत आणि माझ्या सुनांना कधीही माझ्या मुलींपेक्षा कमी मानले नाही आणि त्यांना नेहमीच आमची एकुलती एक मुलगी मेघासारखे प्रेम दिले. त्यामुळे आता जास्त काळजी करू नकोस आणि पार्टीचा आनंद घे, असे शोभाताई म्हणाल्या आणि त्या केशवरावांकडे गेल्या, जे केव्हापासून हातवारे करून त्यांना आपल्या दिशेने बोलवत होते. शोभाताईंना जाताना बघून जानकी मनात म्हणाली, तू काहीही म्हण शोभा, पण माझे मन तुझे म्हणणे मानायला तयारच नाही. तुमचे मुलगे आता तुमचे राहिलेले नाहीत, ते तुमच्या सुनांचे झालेले आहेत. हे त्यांच्या वागण्यावरून स्पष्ट दिसत आहे. आणि सुना फक्त तुला आणि भाऊजींना वरवरचा आदर देतात, मनापासून नाही. परंतु माझी इच्छा आहे की मी चूक असावे आणि तू बरोबर असावे, कारण आता तुला फक्त तुझ्या सुना आणि मुलांसोबतच राहायचे आहे. पार्टी संपल्यावर सगळे दिव्याखान्याच्या सोप्यावर जाऊन बसून आपापसात हसत होते. केशवराव शोभाताईंना म्हणाले, मी निवृत्त झालो म्हणून आता तू आनंदी आहे का? शोभाताई म्हणाल्या, हो, मी खूप आनंदी आहे. आता आम्ही दोघे किमान वृद्धपकाळात तरी एकत्र राहू शकतो. नाहीतर जेव्हा तुम्ही नोकरी करायचे तेव्हा कधी इथे तर कधी तिथे, आयुष्यभर फक्त हेच चालत राहिलं. लग्न होताच मुलांची जबाबदारी आली आणि वर्ष कसे निघून गेले कळालेच नाही. आता आपण फक्त एकत्र राहणार आहोत आणि या उतार वयात आपल्यासोबत आयुष्याचा जोडीदार असणे खूप गरजेचे आहे. असं म्हणत असताना शोभाताई भावूक झाल्या आणि केशवरावांना म्हणाल्या, आता माझे मन एवढेच म्हणते की आपण सर्वांनी आपल्या जुन्या घरात एकत्र राहावे आणि मी माझा शेवटचा श्वास त्या घरातच घ्यावा ज्या घरात मी नवरी बनून आले होते. शोभाताई आणि केशवराव बोलत असताना अचानक त्यांची मुलगी मेघा तिथे आली आणि म्हणाली, आई, तू तुझ्या एकुलत्या एक मुलीला सून आणि मुलांच्या येण्यामुळे विसरली आहेस, असे मेघाने तक्रार करताना सांगितले. अरे नाही मेघा, बेटा, आई बाबांना आपल्या मुलांना विसरतात का? चल तू पण बस आमच्या सोबत. शोभाताई असे म्हणताच मेघाही त्यांच्याजवळ येऊन बसली. शोभाताई म्हणाली, मेघा बेटा, मी आणि तुझ्या वडिलांनी ठरवले आहे की आता आम्ही दोघंही तुझ्या भाऊ आणि वहिनीसोबत आमच्या जुन्या घरात राहू, जसे आम्ही पूर्वी राहत होतो. आम्ही बरीच वर्ष वेगळं राहिलो. आता घरी जायचे आहे बेटा. शेवटच्या क्षणी मुलांनी आई वडिलांच्या शेवटच्या क्षणी सोबत असावे ही प्रत्येक पालकांची इच्छा असते. मेघा म्हणाली, वा आई आणि बाबा, तुम्ही लोकांनी योग्य निर्णय घेतला आहे. माझी पण इच्छा आहे तुम्हा लोकांसोबत राहण्याची आणि तुम्ही दोघे असे मरण्याबद्दल बोलत जाऊ नका. तुम्हाला अजून खूप जगावयाचं आहे. शोभाताई म्हणाल्या, काही हरकत नाही बेटा, पण तू कधी कधी तुझ्या मुलांना आणि जावई बापूंना घेऊन आमच्याकडे येत जा. त्यांच्या या बोलण्याच्या आधीच तिन्ही सुना तिथे आल्या आणि मोठी सून मनीषा म्हणाली, आई बाबा, हा निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही दोघांनी आम्हाला एकदा तरी विचारायला हवं होतं. मधली सून रेखा म्हणाली, हो आई, वहिनी एकदम बरोबर बोलत आहे. आम्ही तिघेही आपलं काम सोडून इकडे येऊन असं तुम्हाला कसं वाटलं? मधल्या सुनेच्या बोलण्याला संमती देत लहान सून प्रिया म्हणाली, आई, आम्ही दुसऱ्या शहरात स्थायिक झालो आहे हे आम्हाला माहीत आहे ना. शोभाताई म्हणाल्या, सुनबाई, विकास आणि करण यांचा स्वतःचा व्यवसाय आहे आणि दोन्ही भावांचाही या शहरात स्वतःचा व्यवसाय आहे. त्यामुळे दोघांना काहीच अडचण नाही. आणि तुझ्या नवऱ्याचे म्हणजे उदयच्या बॉसनेही त्याला या शहरात नोकरीची ऑफर दिलेली आहे. बेटा, नोकरी करण्याची तर मुलांना काय गरज आहे? तुम्हाला आमच्या निर्णयाची. उदय म्हणाला आहे, आई,
अडचण अशी आहे की आता आम्ही तिघेही भाऊ मोठे झालेलो आहेत. आमचे स्वतःचे कुटुंब आहे आणि आपण सर्व एकत्र म्हटल्यावर इतकं मोठं कुटुंब. एक दीर्घ श्वास घेत उदय म्हणाला, सॉरी, आता आम्ही एकत्र राहू शकत नाही. रेखा म्हणाली, आई, आम्ही आता छोट्या गावात राहू शकत नाही. आणि जर तुम्हा दोघांना तुमच्या मुलासोबत राहायचे असेल तर तुम्ही हे करू शकता की तुम्ही दोघे आळीपाळीने एक एक करून तिन्ही मुलांकडे राहू शकता. सासूबाई, तुम्ही 1 महिना तुमच्या मोठ्या मुलाकडे राहा आणि बाबा, तुम्ही 1 महिना माझ्या घरी राहा. मेघा म्हणाली, दादा आणि वहिनी, तुम्ही हे काय बोलताय? आई आणि बाबा नेहमीच एकत्र असतात आणि तुम्ही यांना वेगळे करण्याचा प्रयत्न का करत आहात? तेव्हा सर्वात धाकटी सून प्रिया म्हणाली, मेघा दिदी, रेखाताईंचे काय काय चुकीचं म्हटलं आहे का? दोघांची जबाबदारी एकच मुलगा कशी काय घेऊ शकतो? मग मोठी सून निशा प्रियाच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाली, हो, आणि आम्ही सगळे या छोट्या गावात राहू शकत नाही. मेघाला मात्र तिने भाऊ आणि वहिनींकडून अशा गोष्टी ऐकून खूप राग आला आणि तिने ठरवलं की ती तिच्या आईवडिलांना आपल्याकडे ठेवेल. मेघा म्हणाली, भाऊ वहिनी, जर तुम्ही ती आईबाबांना एकत्र ठेवू शकत नसाल तर मी त्यांना माझ्यासोबत घेऊन जातो. मी त्यांची जबाबदारी घेईन, पण माझ्या आईवडिलांना एकमेकांपासून वेगळं होऊ देणार नाही. मोठी वहिनी नेहाला म्हणाली, मेघा, हा तुझ्या घरचा विषय नाही, त्यामुळे या सगळ्या तू ढवळाढवळ करू नकोस. रेखा म्हणाली, आणि असं असलं तरी ही आमच्या घराची बाब आहे आणि घरची इज्जत घरातच राहिलेली बरी. सगळे काय म्हणतील? सून आणि मुलांनी सासू सासऱ्यांना घरातून हाकलवून दिलं म्हणून मुलीनं त्यांना घरात स्थान दिलं. हे नातेवाईकांना कळालं तर? मेघा म्हणाली, जेव्हा मुलगा होण्याचं कर्तव्य पार पाडत नाही तेव्हा मुलीला ते पूर्ण करावेच लागेल. प्रिया म्हणाली, मेघाताई, समजून घ्या, तुम्ही आई बाबांना सासरी घेऊन जाऊ शकत नाही. तुमच्या सासू सासऱ्यांना काय वाटेल याचा आधी विचार केला आहे का? मेघा रागाने म्हणाली, माझ्या सासऱ्यांची काळजी तुम्ही नका करू. मेघा तिच्या भावाच्या आणि वहिनीच्या निर्णयाच्या विरोधात झाले आणि तिच्या पालकांसाठी त्यांच्याशी भांडू लागले. शोभाताईंना त्यांच्या मुलांमध्ये असे भांडण होणे बरं वाटत नव्हते. त्यांना अजिबात हे आवडत नाही आणि म्हणून त्या एकट्या बाजूला जाऊन केशवरावांना आवाज देतात आणि केशवरावांना म्हणतात, अहो, आपली मुले आपल्यामुळे अशी आपापसात भांडतील असं मला कधीच वाटलं नव्हतं. त्यांना आपापसात भांडताना पाहून मला खूप वाईट वाटत आहे. केशवराव म्हणाले, शोभा, आपल्या सुना आणि मुलांनी काय निर्णय घेतला हे तू ऐकलं नाहीस का? आपण त्यांच्यावर ओझे आहोत का? अहो, मला माझ्या मुलांचा निर्णय मान्य आहे, पण मी माझ्या मुलीवर ओझे होऊ शकत नाही आणि ती चुकीचं आहे. आणि मुलांच्या या निर्णयात काय चूक आहे? अहो, आपल्या मुलांनाही एक कुटुंब आहे, ते आम्हा दोघांचंही संगोपन करू शकत नाही. म्हणून तुम्ही 1 महिना मोठ्या मुलाकडे जा आणि मी मधल्या विकासकडे जाते. मग पुढच्या महिन्यात मी लहानग्या उदयकडे जाईन आणि तुम्ही करण, ह्या निदान आपल्याला तिन्ही मुलांबरोबर तरी राहता येईल. केशवराव शोभाताईंना विनंती मान्य करतात आणि काही वेळाने ते बाहेर येतात व त्यांच्या मुलीजवळ येऊन उभे राहतात आणि आपला निर्णय तिन्ही मुलांना सांगत असताना ते म्हणतात, आम्ही दोघांनी ठरवलेलं आहे की आम्ही कुठे आणि कोणासोबत जाऊ. मेघा आनंदाने म्हणाली, बाबा, मला माहित आहे तुम्ही योग्य निर्णय घेतला असेल. आता पटकन तुमचे आणि आईचे सामान बांधा आणि माझ्याबरोबर चला. तुम्हाला अशा मुलांसोबत राहण्याची काहीच गरज नाही. शोभाताई म्हणाल्या, नाही मेघा बेटा, आम्ही तुझ्याबरोबर राहू शकत नाही. आता तुझेही स्वतःचे कुटुंब आहे आणि म्हणूनच आता आम्ही तुझ्या भावांसोबत राहू. मेघा म्हणाली, आई, तू असं कसं करू शकतेस? भाऊ आणि वहिनी काय म्हणाले ते तू ऐकलं नाही का? ते तुला वडिलांपासून वेगळं करत आहे. बाबा, कृपया आईला समजावून सांगा. तेव्हा केशवराव म्हणाले, बेटा, मी तुझ्या आईला समजवण्याचा प्रयत्न केला, पण आता तुझ्या आईचा जो निर्णय आहे तोच माझाही आहे. मेघा म्हणाली, आई, असं करू नकोस, हे बरोबर नाही. शोभाताई म्हणाल्या, नाही मेघा, हे बरोबर आहे. आता तू पण तुझ्या सासरच्या घरी जा, आम्ही आमच्या मुलांकडे जाऊ.
मुलांनो, तुमचा तिघांचा निर्णय आम्हाला मान्य आहे. विकास म्हणाला, ठीक आहे, मग तू 1 महिना करण बरोबर राहा आणि वडील माझ्याकडे राहतील. आणि आता तुम्ही तुमचे सामान लवकर बांधून घ्या. 2-3 दिवसात माझे खूप नुकसान झाले आहे. मला खूप त्रास झाला आहे आणि आता मी आणखी नुकसान सहन करू शकत नाही. आई वडिलांचा निर्णय ऐकून मेघा खूप दुःखी झाली आणि रडत तिच्या सासरी गेली. आणि इकडे शोभाताई आपल्या मधल्या मुलासोबत त्याच्या घरी गेला आणि केशवराव मोठ्या मुलाकडे गेले. शोभाताई आपल्या मुलांसोबत जेव्हा घरी पोहोचते तेव्हा रेखा म्हणते, शेवटी आमचे घर आमचे आहे. इथे येऊन खूप छान वाटतं. उफ्फ, मी खूप थकले. करण म्हणाला, ठीक आहे, चल थोडा वेळ आराम करू, मला पण सकाळी ऑफिसला जायचं आहे, असं म्हणत तो रूममध्ये गेला. रेखा म्हणाली, चला मी पण आराम करते, प्रवासात खूप दमले आहे. शोभाताई म्हणाल्या, सुनबाई मला पण सांग, मी सामान कुठे ठेवायचे आणि कोणत्या खोलीत जायचे. तेव्हा रेखाने दीर्घश्वास घेतला आणि म्हणाली, माफ करा आई, आमचा फ्लॅट 1 BHK आहे, त्यात एकच बेडरूम आहे. तेव्हा एकच काम करा, स्वयंपाकघरात किंवा हॉलमध्ये झोपा आणि तुमचे सामान कोणत्याही कोपऱ्यात ठेवा. शोभाताई म्हणाल्या, पण सुनबाई हॉलमध्ये कसं? रेखा म्हणाली, बघा आई, प्लीज नाटक करू नका. आता आम्ही तुमच्यासाठी मोठं घर घेणार नाही, त्यामुळे तुम्हाला जवळून घ्यावं लागेल. मी आता झोपायला जात आहे, मला खूप झोप येत आहे. असे बोलून रेखा तिच्या खोलीत जाते आणि तिच्या सासूचे काहीही न ऐकता झोपते. तर शोभाताई त्यांचे सामान बाजूला ठेवतात आणि हॉलमध्येच ठेवलेल्या सोफ्यावर झोपतात. दुसरीकडे केशवराव विकासच्या घरी पोचल्यावर त्याची पत्नी निशा केशवरावांना स्टोरूम मध्ये घेऊन जाते आणि म्हणते, बाबा तुम्ही आजची रात्र घालवा, उद्या मी ही रूम साफ करून देईन आणि आत्तापासून हीच तुमची खोली आहे. केशवराव म्हणाले, सुनबाई मला धुळीची ॲलर्जी आहे. तेव्हा निशा म्हणाली, मला माहिती आहे तुम्हाला धुळीची ॲलर्जी आहे, पण तुम्हाला थोडं जुळून घ्यावं लागेल, कारण आमचे घर इतकेही मोठे नाही आणि मी म्हणाले ना की मी उद्या स्टोरूम साफ करून देईन. केशवराव म्हणाले, नाही सुनबाई, असं काही नाही, मी फक्त म्हणत होतो माझे पलंग साफ करून दे. केशवराव बोलत असतानाच निशा त्यांचं न ऐकता तिथून निघून गेली. केशवराव आणि शोभाताई यांना त्यांच्या सुना आणि मुलांचे असे वागणे पाहून खूप वाईट वाटत होते, पण त्यांनी काय करावे? मुलांसोबत राहण्याचा निर्णयही त्यांचाच होता. आता काही दिवस असेच जातात आणि त्यांचे मुलं आणि सुना त्यांना त्रास देण्याची एक संधी देखील सोडत नाही. एके दिवशी करण त्याचे दुपारचे जेवण घरी विसरतो, म्हणून शोभाताई रेखाला म्हणतात, सुनबाई करणचे जेवण घेऊन ये, मी त्याला डब्बा देऊन येते. बेटा तोपर्यंत माझ्यासाठी गरमागरम चहा बनवून दे. रेखा म्हणते, आई त्याची काहीच गरज नाही, तुमच्यामुळे करण त्याचे दुपारचे जेवण विसरला आणि तुम्ही स्वतः चहा बनव. मी खूप थकले आहे. आणि ती स्वतःसाठी चहा घेऊन तिच्या खोलीत गेली. ती गेल्यानंतर शोभाताई स्वतःसाठी चहा बनवतात आणि सर्व भांडी साफ करतात. काही वेळाने रेखा खोलीतून बाहेर आली तेव्हा तिला दिसले की तिच्या सासूने सर्व भांडी साफ केली आहे. त्यानंतर रेखा घरातील सगळी कामं शोभाताईंकडून करून घेण्याचा विचार करते. तिने सगळी भांडी धुतलेली हे बरं झालं, नाहीतर मलाच धुवावी लागली असती. पण तरी सगळी कामं बाकी आहेत, तर मग ह्या म्हातारीकडून सगळी कामं करून घेतली तर, असा विचार करून ती स्वतःला शाबासकी देते आणि असा विचार करते. ती शोभाताईंना हाक मारते आणि तिच्या हाकेवर शोभाताई लगेच स्वयंपाकघरात येतात आणि विचारतात, काय झालं सुनबाई? तेव्हा रेखा म्हणाली, आई घरची सगळी कामी आणि मला काही महत्वाच्या कामांसाठी बाहेर जायचे आहे आणि तुम्ही घरी रिकाम्या बसून आहात, मग आज घरची सगळी कामं करणार का? शोभाताई म्हणाल्या, सुनबाई मी करेन. रेखा गेल्यानंतर शोभाताई घरातील सर्व कामे करतात. वेळ आता असाच निघून जातो. आता तर रेखा घरी असूनही सासूबाईंकडून सर्व कामे करून घेत होती. असेच एके दिवशी शोभाताई आजारी पडल्या आणि त्यांना उठता येत नव्हते. रेखा म्हणाली, काय डोक्याला ताप झाला आहे सासूबाई? तुम्ही इतके काम केले नाहीस जितके मला आयुष्यभर पैसे खर्च करावे लागतील. शोभाताई म्हणाल्या, माफ कर सुनबाई, मी मुद्दाम आजारी पडले नाही. रेखा ओरडली आणि म्हणाली, अरे सोडा,
ह्या डोकेदुखीपासून कधी तुमची सुटका होईल मला माहीतच नाही. रेखाने शोभाताईंना बोलण्याची एक संधी देखील सोडली नाही आणि मुलाने सर्व काही माहीत असूनही डोळे आणि कान मिटून ठेवले. शोभाताई आता पूर्वीपेक्षा जास्त आजारी होऊ लागल्या होत्या. त्यांचे दिवस असेच रडत गेले. त्यांना त्यांचे जुने दिवस आठवत होते. तेव्हा त्या केशवरावांसोबत आनंदात जे तिला साधी सर्दी जरी झाली तरी लगेच डॉक्टरांकडे घेऊन जायचे. पण आज तिचा मुलगा ताप आला तरी तिला विचारत नव्हता. दुसरीकडे केशवरावांचीही अशीच परिस्थिती होती. मोठी सून निशा नवऱ्याला म्हणाली, विकास, तू तुझ्या वडिलांना काही काम करायला का सांगत नाहीस? इथे आल्यापासून त्यांचा खर्च किती वाढला आहे. आणि वर बेटा प्लीज हे घेऊन ये, बेटा ते घेऊन ये असे दिवसभर चालूच असते. विकास म्हणाला, तू धीर धर निशा, अजून त्यांना येऊन 20 दिवसही झाले नाहीत आणि आता ते इथे फक्त 10 दिवस राहणार आहे. त्यानंतर ते करणच्या इथे चालले आहेत. तर त्यांना असे काम करण्यास सांगणे योग्य नाही. निशा म्हणाली, हे 10 दिवस कसे जातील माहीत नाही. ते आपल्यावर ओझे बनून बसले आहेत आणि आपल्या मुलाला काही कामात करून मदत करण्याचं त्यांच्या मनात कसे येत नाही. त्यांना लाजही वाटत नाही. केशवराव त्यांच्या सून आणि मुलगा दोघांचेही बोलणे ऐकतात. त्यांचे बोलणे ऐकून केशवरावांना खूप वाईट वाटते आणि ते काहीतरी काम शोधण्यासाठी जातात. पण वयामुळे त्यांना काहीच काम मिळत नाही आणि संध्याकाळी थकून घरी परतल्यावर निशा त्यांच्यावर ओरडते, बाबा, हा कसला उद्धटपणा? तुम्ही सकाळपासून घरातून बेपत्ता आहात. तुम्ही तुमची मजा करायला निघाले. आम्ही तुमच्याबद्दल किती काळजी करत होतो हे तुम्हाला माहीत आहे का? केशवराव म्हणाले, माफ कर बेटा, माझ्या डोक्यातच राहिले नाही. मी काही काम शोधायला गेलो होतो. घरी एकटे बसून कंटाळ येतो. विकास म्हणाला, बाबा, कुठलेही काम बघू नका. 10 दिवसांनी तुम्हाला इथून निघून जायचे आहे. चल निशा, आपण बाहेर जेवायला जाऊया. निशा आणि विकास बाहेर जेवायला जातात आणि बिचारे केशवराव थकून उपाशीपोटी झोपी जातात. असेच काही दिवस निघून जातात आणि एक दिवस केशवरावांच्या मुलीने मेघाने तिच्या भावाला आणि वहिनीला फोन केला. पण तिचा फोन कोणीही उचलत नाही. मेघा विचार करू लागली, इतके दिवस झाले माझ्या भावाने किंवा वहिनीने मला एकदाही आई बाबांशी बोलायला लावले नाही. तिथे सर्व काही ठीक तर असेल. खूप विचार विनिमय केल्यानंतर ती ठरवते की ती स्वतः तिच्या पालकांना भेटायला जाईल. दुसऱ्या दिवशी मेघा रेखाच्या घरी पोहोचते आणि पाहते की तिची आई झाडू मारत आहे आणि रेखा घरी नाही. हे सर्व पाहून तिचे डोळे अश्रूंनी ओले झाले. मेघा तिच्या आईला म्हणाली, आई, तू हे सर्व काय करत आहेस आणि तू स्वतःची काय अवस्था करून ठेवली आहेस आणि तू मला फोनवर का बोलत नाहीस? शोभाताई आनंदाने म्हणाल्या, अरे मेघा, ये आणि बस. मी तुझ्यासाठी चहा पाणी घेऊन येते. आई राहू दे, अगोदर तू बस माझ्याजवळ आणि मला सांग, वहिनी आणि दादा तुझ्यासोबत चांगले तर वागतात ना? आई अडखळत म्हणाली, हो हो, खूप सेवा करतात ते दोघे माझी. आज तर सुनबाई कुठे बाहेर गेली आहे म्हणून मी झाडू मारत होते. तू बस ना, मी चहा घेऊन येते तुझ्यासाठी. आई चल, मी बनवते आज चहा आपल्या दोघींसाठी. शोभाताई मेघाला घेऊन किचनमध्ये येतात, जिथे मेघा स्वतःसाठी कॉफी आणि आईसाठी चहा बनवते आणि शोभाताईकडून तिची स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करते. मेघा म्हणाली, आई, खरं सांग, तू इथे खुश नाहीस ना? भाऊ वहिनी तुला खूप त्रास देतात आणि तसेही वहिनी अजून घरी आली नाही. शोभाताई म्हणाली, ती आपल्या एका मैत्रिणीला भेटायला गेलेली आहे. ती म्हणत होती की मी गेले नाही तर मैत्रिणीला राग येईल. शोभाताई तिच्या समस्या मेघाला मुद्दाम सांगत नाही, कारण त्यांना मेघाच्या स्वभावाची चांगलीच जाणीव होती. मेघा म्हणाली, काही राग वगैरे येत नाही कोणाला. आई आणि वहिनी काही काम करते की नुसतं मैत्रिणींच्याच घरी फिरत असते? आई, ती तुला फसवत आहे आणि तूही तिच्या मनाप्रमाणे सगळं करत आहे. तिला तुझ्याकडून घरातील कामं करून घेऊन तुला मोलकरीण बनवायचं आहे आणि स्वतःच मजा करायची आहे. मी माझ्या भावाला आणि वहिनीला चांगले ओळखते. घरात येणारी रेखा मेघाचे सर्व बोलणे ऐकून मेघाला बोलते, मेघा, तुझ्या वहिनीबद्दल खूप चांगले विचार आहेत तुझे आणि तू विचार करत आहेस
तसे काहीच नाही, मेघा म्हणाली. काय झालं आहे आणि काय नाही हे मला चांगलेच माहीत आहे. असो, आईला भेटून खूप दिवस झाले होते म्हणून मी तिला भेटायला आले होते आणि आता काही दिवसांसाठी इथेच राहणार आहे. तेव्हा रेखा म्हणाली, सॉरी मेघाताई, मी तुम्हाला इथे राहण्यासाठी परवानगी देऊ शकत नाही. कारण माझ्या फ्लॅटमध्ये एकच खोली आहे, त्यामुळे बाहेरचे लोक इथे राहू शकत नाही. मेघा म्हणाली, मी तुझ्या खोलीत राहायला आलेच नाही. आई जिथे राहते तिथेच राहीन. मेघा तिच्या वहिनीला समर्पक उत्तर देते आणि इच्छा नसतानाही मेघाला थांबवायला सांगायला लागते. दुसऱ्या दिवशी मेघा तिच्या आईला घरातील सर्व कामे करताना पाहते आणि तिची वहिनी काहीच काम करत नाही. मेघा म्हणाली, आई, तुझी अवस्था बघ, तू इथे मोलकरीण झाली आहेस आणि वहिनी तुला झोपायला नीट बेडशीट देत नाही. शोभाताई म्हणाल्या, नाही बेटा, आज तू आली आहेस म्हणून मी जमिनीवर झोपले, नाहीतर मी सोप्यावर झोपते. तेव्हा मेघा म्हणाली, आई, तू तर असे बोलत आहेस जसं काही सोप्यावर झोपणे खूप चांगली गोष्ट आहे. शोभाताई म्हणाल्या, बेटा, तू जेवण कर आणि उद्या तुला तुझ्या वडिलांनाही भेटायला जायचे आहे. त्यांना भेटल्यावर मला येऊन सांग की ते कसे आहेत. जेव्हापासून आम्ही वेगळे झालो तेव्हापासून आम्ही एकमेकांना बोललोही नाही. जेव्हा मेघाला कळते की करणने अद्याप आईला बाबांशी बोलूही दिले नाही, तेव्हा तिला खूप राग येतो आणि ती लगेच भाऊ आणि वहिनीच्या खोलीत जाते आणि त्यांच्यावरती ओरडते. भाऊ, तू आईला माझ्याशी नाही बोलू दिले ठीक आहे, पण तुला आई बाबांचाही संपर्क करून नाही देता आला का? हे सर्व करताना तुला लाज वाटत नाही? अरे, जेव्हा तुम्हाला आईला ठेवता येत नाही तेव्हा तू तिला का ठेवतोस? तू त्यांना माझ्यासोबत का पाठवत नाहीस? करण म्हणाला, मी विकास दादाला किती वेळा फोन केला पण त्याचा फोन लागला नाही. मग यात माझा काय दोष आहे? आता इथे ओरडू नकोस, इथून जा, मला झोपायचं आहे. करण आणि रेखा तिचे काही ऐकत नाही आणि झोपायला जातात आणि मेघा मात्र रागाने बडबडत राहते. दुसऱ्या दिवशी मेघा वडिलांना भेटायला विकासच्या घरी जाते, जिथे तिला दिसले की तिचे वडील घरातील फर्निचरवरची धूळ साफ करत आहेत आणि शिंकत आहे आणि निशा त्यांना व्यवस्थित साफ करण्यास सांगत आहे. मेघा रागाने केशवरावांच्याकडे जाते आणि त्यांच्या हातातून कापड हिसकावून फेकून देते आणि निशाला म्हणते, वहिनी, तुला लाज वाटत नाही का ग? बाबांकडून अशी कामे करून घेताना. बाबाला धुळीची ॲलर्जी आहे, हेही तुला माहित नाही का? बाबा, तुम्ही हे सर्व सोडून इथे बसा आणि पाणी प्या. निशा म्हणाली, हो, मला लाज वाटत नाही आणि तसेही बाबा इथे बसून राहतात. थोडं काम केलं तर कसला त्रास होतो आणि मग तोंड करून तिथून निघून जाते. मेघा तिच्या वडिलांना म्हणाली, बाबा, माझ्यासोबत चला. आईची तिकडे अशीच अवस्था आहे. वहिनी तिला घरची सर्व कामं करायला लावते आणि आई सोप्यावर झोपते, तेही हॉलमध्ये. केशवराव म्हणाले, काय बोलत आहेस बेटा? याप्रमाणे शोभाची तब्येत बिघडेल. तेवढ्यात त्यांचा मुलगा विकास घरी येतो आणि बहिणीला येताना पाहून म्हणतो, मेघा, तू आलीस, हे बरं झालं. परवा एक काम कर, वडिलांना घेऊन करणच्या घरी सोड. असं बोलून तोही तिथून निघून जातो. इकडे संध्याकाळची वेळ होती आणि रेखा तिच्या एका मैत्रिणीशी बोलत होती. तेव्हा तिची मैत्रीण म्हणाली, रेखा, उद्या माझ्या घरी किटी पार्टी आहे आणि माझी मोलकरीण सुट्टीवर आहे. तुझ्या नजरेत एखादी चांगली स्वयंपाकीण असेल तर मला कळव. मी तिला 1,500 रुपये देणार होते, पण जर कोणी इच्छुक व्यक्ती सहमत असेल तर मी तिला संपूर्ण 10,000 रुपये देईन. 10,000 रुपयांचे नाव ऐकून रेखाचे डोळे चमकले आणि ती तिच्या मैत्रिणीला बोलते, याची काय गरज आहे? माझी सासू येईल आणि तुझ्या स्वयंपाकघराची जबाबदारी घेईल. तू मोलकरणीला देणार होती ते पैसे माझ्या सासूला दे आणि आता फोन ठेव. शोभाताई त्यांचे सर्व बोलणे ऐकून त्यांना म्हणाल्या, रेखा बेटा, सर्व काही घरापर्यंत ठीक होतं, पण तू मला इतर लोकांच्या घरी पाठवत आहेस. ती पुढे काही बोलण्याच्या आधीच रेखा बोलली, थांबा ना आई, गावातल्या सगळ्यांना भरपूर स्वयंपाक करून खायला घालायच्या. मग इथे काय झाले? आणि तसेही तुम्ही इथे आल्यापासून आमचा खर्च खूपच वाढला आहे. त्यानुसार तुम्ही काही पैसे कमावले तरी काहीच हरकत नाही. आणि उद्या शांतपणे माझ्या मैत्रिणीच्या राधाच्या घरी जायचं. मला नाटक नको आहे आणि राधाकडून पैसे कृपया घेऊन या आणि मला शांतपणे आणून द्या, नाहीतर मी तुम्हाला घरातून हाकलवून देईन. आपल्या सुनेचे बोलणे ऐकून शोभाताईंचे डोळे भरून येतात आणि त्या दिवसाला शाप देऊ लागतात, जेव्हा त्यांचे आपल्या मुलीऐवजी आपल्या मुलांसोबत राहण्याचा निर्णय घेतला.
दुसऱ्या दिवशी शोभाताई राधाच्या घरी जातात आणि तिथे तिने सांगितल्याप्रमाणे स्वयंपाक करतात आणि सर्व काही व्यवस्थित झाले तेव्हा राधा आनंदी होऊन त्यांना 10,000 ऐवजी 12,000 रुपये देते आणि त्यांचे आभार देखील मानते. घरी आल्यानंतर शोभाताई सर्व पैसे रेखाला देतात. 10,000 ऐवजी 12,000 रुपये पाहून रेखाला लालच येते आणि थकलेल्या सासूला पाणी देण्याऐवजी ती बळजबरीने दुसऱ्या मैत्रिणीच्या घरी जाण्यासाठी सांगते. बिचारी शोभाताई संध्याकाळी थकून घरी परतते तेव्हा रेखा तिच्याकडून पैसे घेते आणि तिला स्वयंपाक करण्यासाठी स्वयंपाकघरामध्ये पाठवते. हे सर्व पाहूनही करणने त्यांची तब्येतही विचारली नाही. आपल्या मुलाचे हे वागणे पाहून शोभाताई खूप दुःखी होतात, पण त्या मनात काहीतरी ठरवतात आणि न जेवता झोपी जातात. परंतु यामुळे त्यांच्या मुलाला आणि सुनेला काहीच फरक पडत नाही. दुसऱ्या दिवशी रेखा आंघोळीला गेली तेव्हा शोभाताई शांतपणे तिच्या खोलीत गेल्या आणि तिचा फोन उचलतात आणि तिचे लॉक उघडण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःशी बोलू लागतात, मी आता इथे राहू शकत नाही. मी मेघाच्या बाबांना घेऊन मेघाच्या घरी राहायला जाईल. आता हा छळ मला सहन होत नाही. तुम्ही कोणाला कॉल करण्याचा प्रयत्न करत आहात? आई मागून रेखाचा आवाज येतो. मी माझ्या मुलीला फोन करत आहे, कारण मला आता तुझ्याबरोबर इथे राहायचे नाही आणि मी तिला तुझ्या सर्व गैरकृत्येने सांगेन. शोभाताई रेखाला संतप्त स्वरात उत्तर देत होत्या. जेव्हा मी तुला मेघाशी बोलून देईन आणि तिला या घरात येऊन देईन तेव्हाच तू इथून निघशील. असे म्हणत रेखा शोभाताईंच्या हातातून फोन हिसकावून घेते आणि पाठीमागे हात ठेवून तो फिरवते. त्यामुळे शोभाताई जोरात किंचळतात. शरीरातील अशक्तपणामुळे रेखा पासून त्यांची सुटका होऊ शकत नाही. आता सांग, तू माझ्या गोष्टींना हात लावशील का? येथून जाऊन तुला माझे नुकसान करायचे आहे. आता मी तुला रोज कुठेतरी पाठवीन, जेणेकरून तुला पैसेही मिळतील, मी ठेवू शकेन. सुनबाई, सोड, मला माफ कर. आता मी तुझ्या कोणत्याही वस्तूला हात लावणार नाही. रेखाने हात सोडला आणि परत एकदा तो फिरवून शोभाताईंना वेदनेने रडू लागली. आणि तेव्हाच अचानक कोणीतरी रेखाच्या गालावर चापट मारली, ज्यामुळे रेखाने शोभाताईंचा हात सोडला आणि ती 2 पावले मागे गेली. रेखाने शोभाताईंचा हात सोडताच ती पडणार होती, पण कोणीतरी तिला आधार दिला. रडलेल्या डोळ्यांनी तिने चेहऱ्यावर केला तेव्हा तिने पाहिले मेघाने तिला धरले होते आणि तिने तिच्या वडिलांनाही तिथे आणले होते. आईची अवस्था पाहून मेघाच्या डोळ्यात अश्रू तरळले. माझ्यावर हात उचलण्याची तुझी हिंमत कशी झाली? तुला आई बाबांची जास्त काळजी आहे तर मग तू तुझ्या सासू सासऱ्यांना का ठेवत नाही सोबत? रेखा ओरडून म्हणाली, पण तिला आपल्या कृत्याची जराही पश्चाताप नव्हता. मेघा रागाने म्हणाली, खूप झाले वहिनी, तुला माझ्या सासरचे काय माहीत आहे? तू कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता तर तुला कळाले असते की माझे सासू सासरे माझ्यासोबत राहतात की कुठे राहतात. आणि आजपासून माझे आईवडीलही माझ्यासोबत राहतील. तू आणि भावाने माझ्या आईसोबत मिळून जे काही केले त्याची शिक्षा तुम्हाला नक्कीच मिळेल, हे समजून घ्या. मी आत्ताच पोलिसांना कॉल करेन. तुरुंगात गेल्यावर तुम्हाला आनंद मिळेल. पोलिसांचे नाव ऐकून रेखा आणि करणला धक्काच बसला. वास्तविक रेखा शोभाताईंना त्रास देत होती तेव्हा करण तिथे आला होता आणि शांतपणे नाटक पाहत उभा होता. नाही बेटा, पोलीस राहू दे, पण आजपासून माझ्या आणि तुझ्या वडिलांची, माझ्या 3 सुना आणि मुलांशी काही संबंध नाही. चल बेटा, आता मी तुझ्यासोबत राहीन. नाते तुटल्याने ऐकून करणने आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली आणि वहिनीचे म्हणणे ऐकून त्याची आणि रेखाची मान शरमेने झुकली. मेघा म्हणाली, भाऊ आणि वहिनी, मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. दादा, तू आईचा मुलगा आहेस तरी तू हे सर्व केले. वहिनी, ती तर दुसऱ्यांच्या घरून आली आहे, तिच्याशी आम्ही काही अपेक्षा करत ठेवत नाही. पण तू आई बाबांसोबत हे सर्व का केलंस? अरे, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. मला तुमचा तिरस्कार वाटतो. तुम्हाला माझा भाऊ आणि वहिनी म्हणून घ्यायला मला लाज वाटते. शोभाताईंची अवस्था पाहून केशवरावांनाही खूप वाईट वाटले आणि आज ते आपल्या मुलीच्या बाजूने होते. शोभाताई आणि केशवरावांनी आपल्या सून आणि मुलांशी सर्व संबंध तोडले आणि आपल्या मुलीकडे राहायला गेले आणि एकमेकांसोबत आनंदी जीवन जगू लागले. तर मग मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली
कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन स्टोरीज रोज न चुकता ऐकण्याकरिता आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.